कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या मुलाखतीमधल्या या वक्तव्याची आठवण करून दिली आणि त्यानंतर राज ठाकरेंनीच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे अशी घोषणा केली. मुंबई सोडून कुठल्या महापालिकांमध्ये युती होईल याबद्दल थेट भाष्य केलं नसलं तरी राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठी माणूसच होईल आणि तो आमचाच होईल असं सांगितलं. पण जागा वाटप कसं होईल याबद्दल बोलताना आम्ही तुम्हाला सांगणार नाही. राजकीय पक्षातली मुलं पळवणाऱ्या दोन राजकीय पक्षांच्या टोळ्या सध्या महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाल्या आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधला. पण या छोटेखानी पत्रकार परिषदेत जागांचा आकडा न सांगता मुंबईत आपला गेम प्लॅन काय असेल याबद्दल सूचक भाष्य या दोन्ही नेत्यांनी केलं. ठाकरे बंधूंचा मुंबईमधला गेम प्लॅन काय आहे, कोण कुठल्या भागात आणि कुठल्या मुद्द्यांवर लढेल, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ठाकरेंचा गेम प्लॅन समजून घेताना आपल्याला त्यांचं मुंबईमधलं संभाव्य जागा वाटप समजून घ्यावं लागेल. मुंबईच्या 227 जागांपैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे किती जागा लढवेल हे गुलदस्त्यातच आहे. मुळात मागचे काही दिवस हा जागा वाटपाचा मुद्दा रखडला होता, तो भांडूप, शिवडी अशा मराठी बहुल भागांमधल्या जागांवरून. भांडूपच्या मराठी बहुल भागातल्या 3 वॉर्डांसाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. पण राज ठाकरेंनी मनसेच्या इच्छुक उमेदवारांना शिवतीर्थवर बोलवत यावर तोडगा काढल्याचं सांगण्यात आलं. मनसेनं सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की जोवर जागा वाटप निश्चित होत नाही तोवर युतीची घोषणा करू नये. युतीची घोषणा झाली या अर्थी हा तिढा सुटला असं म्हणलं तरी जागा वाटप गुलदस्त्यात आहे. पण मराठी बहुल भागात जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्यानं याच भागात कोण लढेल हा कळीचा मुद्दा ठरतो. दोन्ही ठाकरेंनी कोण कुठल्या आणि किती जागा लढवणार याची घोषणा केली नसली तरी मराठी बहुल भागामधून मनसे जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. माहीम, वरळी, शिवडी, भायखळा हा मुंबई शहरातला मराठी बहुल पट्टा. इथल्या चाळींमध्ये, बिल्डिंग्समध्ये मराठी माणूस आहे. गिरणी कामगारांची पुढची पिढी इथं आहे आणि हे शिवसेनेचं होम ग्राउंड आहे. यंदाच्या विधानसभेला इथून ठाकरेंचे 3 आमदार निवडून आले आणि भायखळ्यात ठाकरेंचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पण असं असलं तरी या भागात राज ठाकरेंची क्रेज मोठी आहे. 2009ला जेव्हा राज ठाकरेंची क्रेज तयार झाली तेव्हा मुंबई शहर भागातून ठाकरेंचे 0 आमदार निवडून आले होते. तर मनसेने माहीम आणि शिवडी या 2 जागा मिळवलेल्या. राज ठाकरेंच्या भाषणातली वाक्य, त्यांचे वॉलपेपर्स, त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ हे सगळं 3GB मध्ये बघणारी पिढी इथं आहे. या पिढीनं राज ठाकरेंचा करिश्मा अनुभवला आहे. अर्थात हे फक्त मुंबई शहरात नाही तर मुंबई उपनगरात सुद्धा होऊ शकतं. दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, कलिना, वांद्रे पूर्व, वर्सोवा, विक्रोळी इथं उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत. पण तिथं मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा चांगली मतं घेतली आहेत. त्यातही विक्रोळी, घाटकोपर, भांडूप इथल्या मराठी बहुल भागांमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी राज ठाकरे आग्रही असतील. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भांडूप पश्चिम मध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराने 20,000 पेक्षा जास्त मतं घेतली होती. तर घाटकोपर पश्चिम मध्ये मनसेच्या उमेदवाराला 25,000 मतं मिळाली होती. अर्थात इथं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा आकडा जास्त असला तरी राज ठाकरेंच्या ब्रँडची बांधणी आणि त्यात मराठी अस्मितेचा प्रभाव आणि राज ठाकरे जिंको किंवा हारो पण राज ठाकरेंनी आपला मतांचा कोटा शाबूत ठेवला आहे तो याच मराठी मतांमुळे. यामुळे मराठीचा मुद्दा राज ठाकरेंच्या माध्यमातून जास्त हायलाइट होऊ शकतो. साहजिकच ठाकरे बंधूंकडे मराठी मतदान एक गठ्ठा वळवण्यासाठी मराठी बहुल भागात राज ठाकरेंना अप फ्रंट ठेवलं जाऊ शकतं. त्यासाठीच पत्रकार परिषदेच्या शेवटी मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी आमच्या मागे उभं राहा असं म्हणत राज ठाकरेंनी भावनिक आवाहन केलं. मुळातच ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढताना मराठीचा अजेंडा ठेवतील. 2005 पासून दुरावलेले, एकमेकांच्या विरोधात लढणारे ठाकरे बंधू एकत्र आले तेच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून. विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना बसलेला सेटबॅक, शिंदेच्या रूपात तयार झालेला नवा स्पर्धक आणि भाजपची मुंबईत वाढत असलेली ताकद यामुळे दोघांपुढे मोठं आव्हान होतं. आता भाजपने आपली ताकद मुंबईत वाढवत नेली ती अमराठी मतदार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. यातल्या अमराठी मतदारांचा विचार केला तर भाजपचा होल्ड पक्का आहे. गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार हे भाजपची ताकद आहेत. पण या भागांमध्ये ठाकरे बंधूंना शिरायचं असेल तर इथली मराठी मतं एक गठ्ठा आपल्याकडे फिरवणं गरजेचं आहे. मुलुंड, घाटकोपर, बोरिवली, गोरेगाव, दहिसर हे गुजराती आणि मारवाडी बहुल भाग आहेत. दादरच्या कबूतरखान्याच्या विषयावरून जैन समाजाची भूमिका निर्णायक आहे. तर अंधेरी, वांद्रे, भाईंदर, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरारोड, सांताक्रूज या भागात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 36 अमराठी नगरसेवक सभागृहात पाठवले होते. यावरून भाजपचा या मतांवरचा होल्ड लक्षात येतो. हा होल्ड ठाकरे बंधू मोडून काढू शकत नाहीत. उलट
ठाकरे बंधूंचं एकत्रित आव्हान समोर असल्यानं भाजप अमराठी मतांवर जास्त फोकस ठेवेल. साहजिकच अशा वेळी ठाकरेंना मराठीचा अजेंडा ठेवणं फक्त अमराठी वॉर्डांपुरतच नाही तर सगळ्या मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हा ठाकरेंचा फोकस असेल, ज्यामधून मुंबईतल्या प्रत्येक मतावर ठाकरेंचा भरोसा असेल. एकत्रित झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रबोधनकार ठाकरेंपासून ठाकरे कुटुंबानं मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी केलेलं काम, मराठी माणसासाठी झालेला शिवसेनेचा जन्म याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचाही संदर्भ दिला. मुंबई तोडायचे मनसुबे असल्याचं सांगितलं. पण महत्त्वाचं म्हणजे चुकाल तर संपाल हे मला आमच्या दोघांच्या युतीच्या वतीने मराठी माणसांना सांगायचं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज ठाकरेंनी मराठी महापौर हे नरेटिव्ह ठामपणे पुढे आणलं. त्यामुळे साहजिकच ठाकरे बंधूंनी मराठीचा अजेंडा पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केलाय. ठाकरे बंधूंच्या युतीला फक्त भाजपचं आव्हान आहे का? तर नाही. दुसरा ताकद असलेला स्पर्धक आहे एकनाथ शिंदेची शिवसेना. शिंदेंनी मुंबईमधले उद्धव ठाकरेंचे कित्येक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गळाला लावले आहेत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्याचं होम ग्राउंड कायम मुंबईच राहिलंय. लोकसभेला हा सामना झाला तेव्हा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा वोट शेअर होता 31.4%, तर शिंदेच्या शिवसेनेचा वोट शेअर होता 21%. ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना 6 पैकी 4 जागांवर झाला. त्यातल्या 3 ठाकरेंनी जिंकल्या, 1 शिंदेंनी जिंकली. लोकसभेला मशाल विरुद्ध धनुष्यबाण सामन्यात मशाल उजवे ठरले. विधानसभा निवडणुकीला या दोघांचा सामना 11 ठिकाणी झाला, ज्यामध्ये 6 जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्या तर 5 जागा शिंदेच्या शिवसेनेनं. इथंही धनुष्यबाणावर मशालीने मात केली. मुंबईत 36 पैकी 10 जागा ठाकरेंनी जिंकल्यात तर 6 शिंदेंनी. त्यामुळे मुंबईत तरी ठाकरे शिंदेंना प्लस आहेत. आता शिंदेची शिवसेना निम्म्या जागा मिळवण्यासाठी आग्रही असली तरी भाजप शिंदेंना मुंबईत लिमिटेड ठेवणार हे उघड सत्य आहे. अशा वेळी ज्या जागांवर शिंदेचे उमेदवार आहेत तिथे उद्धव ठाकरेंचे उमेदवार रिंगणात उतरतील, कारण इतिहास त्यांच्या बाजूने आहे. आणि यावेळी खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाला ठाकरे ब्रँड हे उत्तर आहे. जिथं जिथं धनुष्यबाण तिथे तिथे विरोधात मशाल असेल ते यामुळेच. आता ठाकरे बंधूंना जसं शिंदेचं आव्हान रोखायचं आहे तसंच भाजपचं सुद्धा. भाजपची मदार अर्थातच फक्त अमराठी मतांवर नाही तर हिंदुत्ववादावर सुद्धा आहे. शिंदे आणि भाजपने उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत जात हिंदुत्व सोडलं या मुद्द्यावरून प्रचंड कॉर्नर केलं. त्यातही लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतं दुरावू नयेत म्हणून हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट केली आणि हिंदुत्वाच्या बॅटल ग्राउंडवर उद्धव ठाकरेंना मागे ढकलणं भाजपला सोपं गेलं. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करण्याचं काम करू शकतात राज ठाकरे. राज ठाकरेंनी भगवे शाल पांघरली आणि मनसैनिकांनी त्यांना हिंदू जननायक अशी उपाधी सुद्धा दिली. भाजपच्या हिंदुत्वाची चिरफाड करत मशिदीवरच्या भोंग्यांपासून परदेशी मुस्लिम घुसखोरांचा मुद्दाही राज ठाकरेंनीच अनेकदा लावून धरलाय. मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी हा मुद्दा फारसा हायलाइट केला नसला तरी हिंदुत्ववादाची भूमिका राज ठाकरेंनी सोडलेली सुद्धा नाही. आपल्या भाषणातून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाची लाईन मोठी करणं, बहुजनवादी हिंदुत्व पुढे आणणं हे राज ठाकरेंनी आधीही केलंय. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करण्याचं काम राज ठाकरेंकडून होऊ शकतं. देवेंद्र फडणवीस यांच्यावरून या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर फडणवीस एका ठिकाणी अल्लाह हाफिज म्हणाले आहेत. त्यामुळं त्यांनी यावर बोलूच नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहे, एक नाही अनेक व्हिडिओज दाखवू शकतो मी, असं म्हणत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच फडणवीसांना रडारवर घेतलं. राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणाला मिळणारं कव्हरेज या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर राज ठाकरे भाजपच्या एक गट्टा हिंदुत्ववादी मतांना डॅमेज करू शकतात, ज्यामुळे भाजपची अडचण आणखी वाढू शकते. या गेम प्लॅनचा पुढचा भाग म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदार अधिक असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जास्त जागा लढवणं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना जास्तीचं बळ मिळालं याचं कारण म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदारांनी उद्धव ठाकरेंना एक गठ्ठा मतदान केलं. आता तेव्हा काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र असल्यानं हे मतदान ठाकरेंकडे फिरलेलं. पण या मतांवर उद्धव ठाकरेंनीही आपला होल्ड कायम ठेवला. विधानसभेला वर्सोवा मतदारसंघामधून ठाकरेंचे हारून खान निवडून आले. भायखळा, कुर्ला या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली मतं मिळाली. धारावी, चेंबूर, माटुंगा, चांदिवली, वडाळा इथल्या काही भागांमध्ये दलित मतदारांची संख्या जास्त आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यानं ते या भागात फारशा जागा लढवणार नाहीत, तर तिथं उद्धव ठाकरे अप फ्रंटला येतील. त्यातही काँग्रेसची समीकरण जुळून आलं तर ठाकरे बंधू मुस्लिम मतांवरची आपली पकड आणखी मजबूत करू शकतात. थोडक्यात जागा वाटपाचा आकडा गुलदस्त्यात ठेवला असला तरी मराठी बहुल भागात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मुस्लिम दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या जागांवर आणि शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंच्या अजेंड्यावर मराठीचा मुद्दा हा मुंबईतला गेम प्लॅन
दोन्ही भावांना सारखी संधी देणार आहे, सोबतच समोरची आव्हानही टॅकल करणार आहे. त्यामुळं आता हा गेम प्लॅन कसा ऍक्टिव्हेट होणार आणि इंजिन प्लस मशाल, धनुष्यबाण प्लस कमळाचा सुपडा साफ करणार का, याकडे फक्त मुंबईचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.